नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 102 नेरूळ सहाय्यक शिक्षक श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय भूगोल भारताचा नकाशा भरणे। भारताचा नकाशा कसा भरायचा याबाबतची माहिती घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 त्याच्यामध्ये आपल्याला 6 घटक दिले जातात आणि ती 6 घटक आपल्याला भरायचे असतात आणि त्यासाठी आपल्याला ब्राझील किंवा भारत या दोघांपैकी कोणता तरी एक नकाशा भरणे अपेक्षित असते। नकाशा आराखडा आपल्याला पुरवला जातो। इथे बघा अशा प्रकारे आपल्याला नकाशा आराखडा दिला जातो। इथे आपल्याला 2 नकाशे मी दाखवतोय, एक भारताचा नकाशा आणि हा ब्राझीलचा नकाशा। हे दोन्ही नकाशे भरून दिलेले आहेत बरोबर, पण आपल्याला नेमका नकाशा कसा भरायचा याबाबतची आज आपण माहिती घेऊया। ठीक आहे, 6 घटक दिले जातात। इथे आपण अगोदरच 6 घटक भरून दिलेले आहेत। नकाशामध्ये त्यांनी तुम्हाला अशा प्रकारचं नकाशा दिलेला असतो आणि सांकेतिक चिन्ह व खुणा व विवरण यासाठी सुद्धा अशा प्रकारची सूची तयार करण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला हा रकाना दिलेला असतो। या रकान्यामध्ये जे दिलेले घटक असतात, समजा 6 घटक दिले, ते 6च्या 6 घटक आपण प्रथम इथे लिहायचे। म्हणजे पहिला घटक दिलेला आहे पश्चिम हिमालय आपण लिहिला, दुसरा घटक दिलेला आहे इंदिरा पॉइंट आपण इथे लिहिला, तिसरा घटक दिलेला आहे उष्ण वाळवंट आपण इथे लिहिला, चौथा घटक आपण पश्चिम घाट इथे लिहिला, पाचवा घटक आपण भारताची राजधानी आणि 6वा घटक जास्त पावसाचा प्रदेश। अशा प्रकारचे प्रथम आपण विवरणामध्ये घटक लिहून घ्यायचे आणि ते घटक लिहून झाल्यानंतर आपल्याला सांकेतिक चिन्ह व खुणा वापरून ते आपल्याला भारताच्या नकाशामध्ये भरायचे। आज आपण हा नकाशा नेमका कसा भरायचा आणि नकाशा भरताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची ते लक्षात ठेवायचं। एक म्हणजे आपण घटक क्रमानेच लिहायचे, क्रमाने दिलेले आहेत। आता आपण नकाशा कसा भरतात ते पाहूया। इथे आपल्याला दाखवलेला आहे पश्चिम हिमालय। तर पश्चिम हिमालय हा नकाशामध्ये आपण इथे भरलेला आहे। अशा पद्धतीनं आपण सूची तयार केलेली आहे। इथे सूची तयार करताना अशीच सूची आपण इथे सुद्धा तयार करायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं चिन्ह तयार करायचं आहे। इथे क्रमांक 1 आहे आणि म्हणून इथे सुद्धा आपल्याला क्रमांक द्यायचा आहे 1। इथे क्रमांक 1 दिल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा लिहायचं आहे पश्चिम हिमालय। अतिशय सुंदर हस्ताक्षरात आपल्याला पश्चिम हिमालय असं लिहायचं आहे बरोबर। आपला एक घटक पूर्ण भरून झालेला आहे। म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, विवरणानंतर सांकेतिक चिन्ह, जसं सांकेतिक चिन्ह आहे तसंच सांकेतिक चिन्ह आपल्याला इथे सुद्धा काढायचं आहे, याच्यामध्ये बदल करायचा नाही। आता दुसरा घटक दिलेला आहे बघा, इंदिरा पॉइंट। आता इंदिरा पॉइंट आपल्याला इथे आहे बरोबर, पण इंदिरा पॉइंट जर आपल्याला भरायचा असेल तर आपण इथे गोल करू शकता किंवा पूर्ण भरू शकता। इथे पूर्ण गोल, भरीव गोल दाखवलेला आहे आपण बरोबर। आता इथे काय करावं लागेल तर आपल्याला क्रमांक किती टाकावा लागेल? 2 बरोबर। इथे आपल्याला क्रमांक आपण 2 टाकला। छान सुंदर हस्ताक्षरात अच्छा चांगली पेन्सिल वापरायची। त्यानंतर इथे लिहायचं आपल्याला इंदिरा पॉइंट। इंदिरा पॉइंट लिहिलं। इथे सुद्धा आपल्याला गोल करायचं आहे, छानपैकी गोल असं करून घ्या। याच्यामध्ये पेन्सिल चांगली वापरण्याचा प्रयत्न करा। आता आपण 2 ठिकाणं भरून झालेले तिथे। आता आपल्याला माहिती आहे उष्ण वाळवंट, उष्ण वाळवंट कुठे आहे सांगता येईल? राजस्थान मध्ये बरोबर। मग वाळवंट दाखवताना आपल्याला डॉट डॉटचा वापर करावा लागेल। इथे आपण बघूया, इथे आपण अशा प्रकारे हे उष्ण वाळवंट दाखवलेलं आहे। याला थरचं वाळवंट असं सुद्धा म्हणतात किंवा मरुस्थळ असं सुद्धा म्हणतात। मग आपण इथे किती क्रमांक देणार आहोत? 3 बरोबर। इथे आपण क्रमांक दिलाय 3 आणि इथे आपण लिहिले उष्ण वाळवंट बरोबर। आता इथे सुद्धा आपल्याला
डॉट डॉट दाखवून हे उष्ण वाळवंट दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला सांकेतिक चिन्ह आणि खुणा त्या घटकानुसारच दाखवायचे आहेत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम घाट हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे. म्हणजे पश्चिम घाट तुम्हाला नेहमीच नकाशामध्ये बघायला देतात. तर पश्चिम घाट बरोबर इथून सुरुवात करायची आणि किनारपट्टीला लागूनच आपल्याला पश्चिम घाट दाखवायचा आहे. त्याला पश्चिम घाट असं म्हणतात. थोडी किनारपट्टी सोडायची इकडच्या बाजूला आणि इथून हा एवढा असा पश्चिम घाट आपल्याला दाखवायचा आहे आणि तो ठळक रंगात दाखवायचा आहे. इथे सुद्धा आपण त्याच पद्धतीने काय केलंय, पश्चिम घाट दाखवण्याचा काय केलंय, प्रयत्न केले. बघा अशा प्रकारे पश्चिम घाट दाखवा. इथे आपल्याला काय करावं लागेल, अजून एक क्रमांक द्यायला लागेल. किती क्रमांक दिला आपण, 4 क्रमांक दिलाय आणि त्याला बरोबर असा आडव्या पद्धतीनं तुम्ही पश्चिम घाट लिहू शकता. पश्चिम अशा प्रकारे आज आपण ठिकाणं 4 भरून घेतली, पण आपल्याला 6च्या 6 ठिकाणं भरायची. म्हणजेच काय, एखादं जर ठिकाण चुकलं तर आपल्याला ते पैकीच्या पैकी हमखास गुण मिळाले पाहिजे. आता इथे भारताची राजधानी, इथे भारताची राजधानी इथे दाखवलेली आहे बघा. तर इथे राजधानी आपण गोल करा आणि मध्ये एक डॉट द्या. बरोबर, इथे क्रमांक किती सांगा जरा, 5 क्रमांक आला. इथे अजून काय लिहायचं आहे, भारताची. बरोबर, भारताची राजधानी. कधी कधी आपल्याला नवी दिल्ली सुद्धा दिलं जातं. तर नवी दिल्ली बरोबर इथेच आपण भरण्याचा प्रयत्न करायचा. इथे सुद्धा आपल्याला सांकेतिक चिन्ह आणि खुणांमध्ये तशाच प्रकारे आपल्याला ते ठिकाण दाखवायचं आहे. गोल करा आणि मध्ये डॉट करा. आता जास्त पावसाचा प्रदेश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा जो प्रदेश आहे मेघालय मध्ये मौसिनराम, हे जास्त पावसाचं क्षेत्र आहे आणि इथे आपल्याला साधारणपणे आपण पाऊस म्हणून असेल सरळ रेषा दाखवा आणि इथे आपल्याला सरळ रेषा दाखवून आपल्याला इथे क्रमांक लिहायचे किती, 6 क्रमांक लिहायचा आहे आणि इथे लिहायचं आहे जास्त पावसाचा प्रदेश. हे सगळे लिहिताना त्या घटकाजवळच लिहा आणि सुंदर छान टोकदार पेन्सिल घेऊन ते व्यवस्थित लिहायचं. हा नकाशा सगळा पेन्सिलने बघा. आता त्यानंतर आपण इथे सुद्धा ते लिहायचं आहे. हा जास्त पावसाचा प्रदेश दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला भारताचा नकाशा दिला जातो, आराखडा दिला जातो आणि तो आराखडा अशा प्रकारे परिपूर्ण करायचा आहे. शिवाय हा रकाना सुद्धा दिला जातो आणि तो रकाना सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या रकान्यात सांकेतिक चिन्ह व खुणा आणि विवरण दिलेले आहे. ते काळजीपूर्वक पहा, तसेच योग्य अनुक्रमांक टाका. इथे आपल्याला नकाशा भरून दिलेला आहे, तो सुद्धा काळजीपूर्वक पहा. पहिला घटक पश्चिम हिमालय असाच भरण्याचा प्रयत्न करा. 5वा घटक भारताची राजधानी आणि 3रा घटक उष्ण वाळवंटी प्रदेश. 6वा घटक जास्त पावसाचा प्रदेश आणि 4था घटक पश्चिम घाट. विद्यार्थी मित्रांनो, असेच नकाशे भरण्याचा प्रयत्न करा. इथे 2रा घटक दिलेला आहे, तो म्हणजे इंदिरा पॉइंट. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नकाशा भरण्याचा सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, असा परिपूर्ण नकाशा जर भरलात तर आपल्याला चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सांकेतिक चिन्ह व खुणा आणि विवरण दाखवण्याचा प्रयत्न करा. तसेच अनुक्रमांक सुद्धा द्या. ब्राझीलचा नकाशा सुद्धा आपल्याला इथे भरून दिलेला आहे. धन्यवाद.